राम कृष्ण हरी. सार्थश्री गरुड पुराण अध्याय 12. 11व्या दिवशीची कृत्ये. गरुडाने विचारले, देवेश्वरा, 11व्या दिवशी करावयाचा विधी सांग आणि जगदीश्वरा, वृषोत्सर्ग कसा करावा तेही सांग. भगवंताने सांगण्यास आरंभ केला. 11व्या दिवशी भल्या पहाटे नदी तलाव येथे जावे व सर्व क्रियाकर्म सागरसंगीत करावे. त्यासाठी जाणकार ब्राह्मणांना निमंत्रण द्यावे व प्रेतमुक्तीसाठी मार्गदर्शन करण्याची नमस्कार करून विनंती करावी. मग आचार्यांनी स्नान करून व शुचिर्भूत होऊन 11व्या दिवसाच्या विधीचा प्रयोग करावा. मैतासाठी जी श्राद्धे 10व्या दिवसापर्यंत केलेली असतात त्यात फक्त मैताच्या नावाला व गोत्राला उच्चारून तसेच प्रेत हा शब्द जोडून मंत्रांशिवाय दिलेली असतात. मात्र 11व्या दिवसापासून पिंडदान करताना ते मंत्रपूर्वक करावे. त्याकरिता एक सोन्याची विष्णू मूर्ती, चांदीची ब्रह्मदेवाची मूर्ती, तांब्याची रुद्रमूर्ती आणि लोखंडाची यमाची मूर्ती बनवावी. पश्चिमेच्या दिशेकडे विष्णू कलश ठेवावा. तो गंगाजलाने भरावा व त्यावर पितांबर म्हणजेच पिवळ्या रंगाचे कापड गुंडाळलेली विष्णूमूर्ती ठेवावी. पूर्वेकडे दूधमिश्रित पाण्याने एक कलश ब्रह्म्यासाठी ठेवून त्यावर ब्रह्मदेवाची मूर्ती शुभ्र कपडा गुंडाळून ठेवावी. उत्तरेकडे एक रुद्रकलश मध व तुपाने भरून ठेवावा. त्यावर लाल कपडा गुंडाळून रुद्रमूर्ती ठेवावी. दक्षिणेकडे यमासाठी एक कलश इंद्रजलाने भरून ठेवावा आणि त्यावर काळ्या कपड्यात गुंडाळून यमाची मूर्ती ठेवावी. मग या चारी कलशांच्या मधोमध मंडल बनवून त्यावर दर्भाची मृताची बाहुली ठेवावी. मग दक्षिणेस तोंड करून बसावे आणि अपसव्य करून तर्पणविधी करावा. विष्णू, ब्रह्मा, शिव आणि यमधर्म यांपैकी प्रत्येकासाठी वेदमंत्रांनी तर्पण करावे. नंतर हवन करावे आणि दशघटाधी श्राद्ध करावे. त्यानंतर पितरांचे तारण व्हावे यासाठी गोदान करावे आणि तेव्हा असे सांगावे की हे माधवा, तुझ्या प्रीतीसाठी ही गाय मी देत आहे. एवढे झाले की त्या प्रेताने जिवंतपणी वापरलेली वस्त्रे, भूषणे, वाहन, तूप भरलेले काशाचे भांडे, 7 धान्ये, त्या प्रेताच्या प्रिय वस्तू तसेच तिळांसहित 8 महादाने एका शय्येजवळ ठेवून ती शय्येसह दान द्यावीत. हे करण्याआधी ब्राह्मणाचे पाय धुवून पाद्यपूजा करावी. त्याला मिष्टान्न भोजन द्यावे, दूध द्यावे. मग मृताच्या पुत्राने शय्येवर एक सोन्याचा पुतळा ठेवावा व त्याचे पूजन करावे आणि पुढील मंत्र म्हणत शय्यादान करावे. अहो ब्राह्मण देवावी, प्रेतमूर्तीसह संपूर्ण दानवस्तूंसह ही प्रेतशय्या तुम्हाला दान देत आहे असे बोलून ते सर्व सामान ब्राह्मणाला द्यावे. मग ब्राह्मण प्रदक्षिणा करावी आणि नमस्कार करून निरोप द्यावा. अशा तऱ्हेने 9 श्राद्धे, शय्यादान व वृषोत्सर्ग विधिविधानपूर्वक केले तर प्रेत उच्च गतीस जात असते. एवढा विधी आटोपला की त्याच म्हणजेच 11व्या दिवशी शास्त्रोक्त विधीने वृषोत्सर्ग म्हणजेच वळू सोडून देणे करावा. तो वळू अव्यंग असावा, रोगट नसावा, तसंच फार लहान नसावा व सुलक्षणी असावा. ब्राह्मणाने दान करावयाचा वळू गुलाबी नेत्र असलेला, पिंगट रंगाचा, लाल शिंगांचा, लाल गळ्याचा व लाल खुरांचा असावा. त्याचे पोट सफेद व पाठ काळीभोर असावी. क्षत्रियांनी दान करावयाचा वळू लाल रंगाचा असून त्याची त्वचा तुकतुकीत असावी. वैश्य लोकांसाठी पिवळ्या रंगाचा वळू व शूद्रांसाठी काळा वळू असे निर्धारित आहे. ज्या सांडाचे म्हणजेच वळूचे सर्वांग पिंगट असून फक्त पाय आणि शेपूट पांढरे शुभ्र असतील तर तो पिंगट वर्णाचा होय. त्यापासून पितरांची प्रसन्नता वाढते. ज्याचे पाय, तोंड व शेपटी सफेद असून बाकी सर्वांग लाखेसारखे लाल असेल तर तो नीलवृष असतो. तोंड व शेपटी पांढरी असतील तर व खूर आणि शिंगे पिंगट असून इतर अंग लालभडक असेल तर त्याला रक्तनील असे नाव आहे. ज्याचे सर्व अंग एकरंगी असून खूर, शेपूट पिंगट असेल त्याला नीलपिंग असे म्हणतात आणि त्याच्यामुळे पितर उद्धरून जातात. कबुतराप्रमाणे राखाडी रंगाचा व कपाळावर टिळ्याची खूण असणारा जो वळू असतो त्याला बभ्रुनील असे म्हटले जाते व तो प्रमाणबद्ध अंगकाठीचा असतो. ज्याच्या संपूर्ण शरीराचा रंग निळा असून फक्त दोन्ही डोळे आरक्त असले तर त्याला महानील असे म्हणतात. अशा प्रकारचे 5 नीलवृषभ आहेत. नीलवृषभास अवश्य सोडून द्यावे, त्याला घरी पाळू नये. यासाठीच हे वर्णन फार पूर्वीपासून लोकात प्रचलित आहे. मनुष्याने अनेक पुत्रांची इच्छा करावी. त्याचे कारण असे की त्यांच्यापैकी एखादा जरी गयेला जाऊन श्राद्ध करेल, अगर गौरी कन्येचा विवाह लावून देईल किंवा वृषोत्सर्ग करेल तर खऱ्या अर्थाने तोच पुत्र ठरेल. इतर पुत्र हे विष्ठेप्रमाणे आहेत. जर कोणी पूर्वज नरकात पिचत असले तर वृषोत्सर्ग केल्यामुळे असे 21 पिढ्यातील पूर्वज उद्धरून जातात. जे स्वर्गांमध्ये असतात ते पितरसुद्धा वंशातील कुणीतरी एखादा वृषोत्सर्ग करेल अशी आशा बाळगून असतात. त्यांना असे वाटते की असे झाले तर आपण सर्वच जण परमोच्च गतीला जाऊ. या सर्व यज्ञांमध्ये वृषोत्सर्ग हा एकच यज्ञ तेवढा मुक्ती देणारा आहे.
एवढ्यासाठी पितरांच्या मुक्तीसाठी वृषयज्ञ करावा, तो शास्त्रोक्त विधिविधानयुक्त व जरूर करावा. त्यासाठी आधी यज्ञकर्त्याने ग्रहस्थापना करावी व समंत्रक त्याची पूजा करावी, विधीपूर्वक होम करावा. त्यासाठी प्रथम एक कालवड आणि लहान वळू आणून त्या दोघांना कंकण बांधावे. विवाहाचे सर्व विधी करून त्यांना एका खांबाला बांधावे. रुद्रकुंभातील पाण्याने त्या दोघांना आंघोळ घालावी. नंतर चंदनाचे गंध, फुले वगैरेंनी त्यांची पूजा करावी. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालाव्या व त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालाव्या. वळूच्या उजव्या कुशीवर त्रिशूळ आणि डाव्या कुशीवर चक्र काढावे. नंतर त्यांचे बंधन सोडून क्रिया करणाऱ्या पुत्राने असा मंत्र म्हणावा की पूर्वी ब्रह्मदेवाने वृषभ स्वरूपात उत्पन्न केलेला धर्म तो तूच आहेस. तुम्हा उभयतांना मी मुक्त केलेले आहे, तरी मला भवसमुद्राच्या पार न्या. असे सांगून त्यांना नमस्कार करावा व मुक्त संचार करण्यासाठी सोडून द्यावे. भगवंत सांगतात की असे जो करतो त्या पितृभक्त पुत्राला मी नेहमी वरदायक असा असतो. ज्या प्रेतासाठी क्रिया केली असेल त्यालाही मी मुक्ती देतो. म्हणून हा विधी शक्यतोवर जिवंत असताना स्वतः करता करावा, म्हणजे त्याचे फळ मृत्यूनंतर आपोआप मिळते. निपुत्रिकाने तर असे अवश्य करावे, त्यामुळे तो सहजपणे परमगती प्राप्त करतो. कार्तिकानंतर शुभ महिन्यात उत्तरायणात कोणत्याही पक्षात द्वादशी तिथी असते वेळी सूर्य अगर चंद्र त्यांच्या ग्रहणात पवित्र तीर्थक्षेत्रस्थानी मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा कर्क संक्रांतीच्या दिनी हा विधी करणे प्रशस्त आहे. त्यासाठी शुभतिथी, वार, दिवस, नक्षत्र, शुभ घटिका निश्चित करून प्रथम स्नान करावे. या विधीचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या ब्राह्मणाला बोलवावा. शरीर शुद्धी होण्याकरता जप होम करून दाने द्यावीत. यापूर्वी सांगितलेल्या विधीनुसार असे करावे. एवढे झाले की शाळीग्राम स्थापन करावं व वैष्णव श्राद्ध करावे. मग स्वतःचे श्राद्ध करावे आणि पुरोहितास दान द्यावे. असा वृषोत्सर्ग जो करतो तो निपुत्रिक असो अगर पुत्रवान असो सर्व प्रकारची इच्छित फळे प्राप्त करतो. या वृषोत्सर्ग विधीमुळे जी गती मिळते ती अग्निहोत्राने विविध यज्ञ केल्याने किंवा दानधर्म करण्याने सुद्धा मिळत नसते. या वृषोत्सर्गामुळे बालपणातील, कुमारवयातील, पौगंडावस्थेतील, तरुण वयातील व वृद्धपणातील एकूण एक पापकर्मांचा निचरा होतो. मित्राचा विश्वासघात केल्याचे पाप, कृतज्ञपणाचे पाप, मदिरा सेवनाचे पाप, गुरुच्या पत्नीला भोगण्याचे पाप, ब्रह्महत्येचे पाप व सोने चोरणे अशा सर्व पापांपासून वृषोत्सर्गामुळे मुक्ती मिळते. तेव्हा कसेही करून आयुष्यभरात एकदा हा विधी करावाच. गरुडा, यासारखे पुण्यकृत्य दुसरे या त्रिभुवनात सापडणार नाही. जर पुत्रवती व सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावली तर मात्र तिच्याकरता हा विधी न करता दुभत्या गायीचे दान करावे. हे संचारी गरुडा, अशा प्रकारे देवाला सोडलेल्या बैलाला जर कोणी नांगराला जुंपला, गाडीला जुंपला, अगर त्याच्यावर स्वार झाला तर तो कल्पांतापर्यंत नरकात पडेल. कुणी अशा बैलाला निर्दयपणे मारझोड केली तर तो सुद्धा कल्पांतापर्यंत यमयातना भोगीत बसेल. तर असा हा वृषोत्सर्ग केल्यानंतर मृताकरता 16 श्राद्धे करावीत, मात्र ती सपिंडीकरणापूर्वी करावीत. ही कशा प्रकारे करावीत ते मी सांगतो. मृत्यू झाला त्या जागेवर तत्काळ दिलेला पहिला पिंड, दुसरा पिंड प्रेत बाहेर काढते वेळी दारात दिलेला, तिसरा स्मशानाच्या अर्ध्या वाट्यावर दिलेला, चौथा चितेवरचा, पाचवा प्रेताच्या हातात दिलेला, सहावा अस्थि गोळा करताना दिलेला व मरणाच्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत रोज दिलेला, असे एकूण 10 पिंड आहेत. ही 16 मलिन श्राद्धे आहेत. नंतर करावयाची 16 मध्यशास्त्रे सांगतो. यात सर्वप्रथम पिंड विष्णूसाठी, दुसरा शिवासाठी, तिसरा यम व त्याच्या परिवारासाठी द्यावा, चौथा सोमराजाला, पाचवा हव्यवाहासाठी, सहावा कव्यवाहासाठी, सातवा काळासाठी द्यावा, रुद्रदेवाला 8वा, तत्पुरुषाला 9वा, 10वा प्रेताला, 11वा विष्णूला द्यावा, ब्रह्मदेवाला 12वा, विष्णूला 13वा, शिवाला 14वा आणि यमाला 15वा, शेवटी 16वा तत्पुरुष याला द्यावा. अशा प्रकारे हे गरुडा, जाणत्या लोकांनी या 16 श्राद्धांना मध्यश्राद्धे असे नाव दिलेले आहे. नंतरच्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात मासिक श्राद्ध अशी 12, पाक्षिक 1, त्रिपाक्षिक 1, न्यून षाण्मासिक 1 व न्यूनाधिक 1 अशी 16 श्राद्धे करावी. हे गरुडा, मी तुला उत्तम 16 श्राद्धांचे वर्णन सांगितलेले आहे. दुसरा पर्याय असा आहे की चरू म्हणजे शिजवलेल्या भाताचं पिंड करून ही सर्व श्राद्धे 11व्या दिवशी एकाच वेळी करू शकतात, ज्याच्या उद्देशाने ही 3 प्रकारची मिळून 48 श्राद्धे विधानपूर्वक केली जातात. त्याचा प्रेतभाव जाऊन तो पितरांच्या समवेत पंक्तींमध्ये बसण्यासाठी अधिकारी होतो. तेव्हा पितृलोक मिळावा यासाठी ही 16 श्राद्धे करावयाची असतात. जर ती
केली नाही तर त्या मृतात्म्याची प्रेतकळा कायम राहते. जोवर ही श्राद्धे केली जात नाहीत तोवर त्या प्रेताला स्वकीयांनी इतर परक्या लोकांनी दिलेली कोणतीही गोष्ट मिळू शकत नसती. एवढ्याकरता मुलाने ही 16 श्राद्धे करणे फार महत्त्वाचे आहे. पुत्राअभावी जर मृताच्या पत्नीने ही श्राद्ध केली तर त्या मृताला त्याचे फळ कितीतरी पटीने अधिक मिळते. जी मृताची पत्नी नवऱ्याची उत्तरक्रिया तसेच सर्वच्या सर्व श्राद्धे स्वतः करेल तिला मी म्हणजेच विष्णू पतिव्रता असा दर्जा देतो. जी स्त्री सती न जाता पतीच्या उत्तर कार्यासाठी व सर्व श्राद्धे करण्यासाठी जिवंत राहते ती पतिव्रताच होय. पती मेल्यानंतरही जी पतीची श्राद्ध वगैरेद्वारा सेवा करते तिचेच जीवन धन्य आहे. आता जर कोणी एखादा अपघाताने आगीत जळून मेला किंवा पाण्यात बुडून मेला अर्थात त्याचा मृतदेह मिळणे शक्य नसले त्याचेही अंत्यविधी सकट श्राद्ध संस्कार करावे. जर कोणी सर्पदंशाने मेला तर त्याचे सर्व विधी तर करावेतच. शिवाय पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत दर महिन्यातील शुद्ध पंचमी व कृष्ण पंचमी अशा दोन्ही तिथींना नागपूजन करावे. त्याचा विधी असा आहे. तांदळाच्या अगर गव्हाच्या पिठात किंचित हळद मिसळून जमिनीवर नागाची फणा उभारलेली आकृती रेखाटावी. त्यावर पांढरी सफेद फुले सुगंधी वस्तू व चंदन वाहून पूजा करावी. धूप व निरांजन ओवाळावे. तीळ व तांदूळ वाहावे. कणकेच्या गोळ्यांचा व तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. आर्थिक सामर्थ्य असले तर सोन्याची नागप्रतिमा व गाय ब्राह्मणाला दान द्यावी. नंतर हात जोडावेत व या पूजेने नागराज प्रसन्न होत अशी प्रार्थना करावी. याखेरीज अशा मयत झालेल्यांसाठी नारायण बळीचा विधी करावा. एवढे केल्याने त्या मृतांच्या सर्व पातकांचे निरसन होऊन तो स्वर्गलोकी जातो. अशा सर्व क्रिया करून 1 वर्षभर अन्न व पाणी भरलेला घडा दान करावा. अशी ही 11व्या दिवसाची क्रिया आटोपली की नंतर 12व्या दिवशी सूतक संपते तेव्हा शय्यादान पददान आणि सपिंडीकरणाचा विधी करावा. अध्याय 12वा समाप्त. राम कृष्ण हरी.